नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण हायर लेवलवरून मार्केटला एक प्रॉफिट बुकिंग सेल ऑफ येताना बघायला मिळालं। कालही मार्केटनं सेम हायर लेवल 25,200 जो आपण गेल्याही व्हिडिओमध्ये सांगितले की 25,000च्या वरती 25,200 एक रेजिस्टन्स झोन आहे। आणि आजही आणि काल सोमवार आणि आज मंगळवार दोन्ही दिवस निफ्टी 25,200च्या आसपास आपल्याला रॅली पॉज होताना बघायला मिळते। 25,200वरून प्रॉफिट बुकिंग होताना खाली बघायला मिळते। आणि गेले 2 दिवस बँक निफ्टीमध्ये हायर हाय बनला, ओपनिंग आणि हाय हा सेमच आहे। ओपनिंग हायच्या आसपास होता आणि तिथून थोडंसं प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला बघायला मिळते, खाली येताना बघायला मिळते। आणि सेम पद्धतीची मुवमेंट काल आणि आज बघायला मिळाली। बाकी साईडवेजच मोमेंटम राहिला, फारशी वदगट नाही। निफ्टी एकदम फ्लॅट 1 पॉईंट मायनसमध्ये, पण बँक निफ्टी थोडा दबाव राहिला, जवळपास 200 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी जाऊन बंद झाला। पण ओव्हरऑल मार्केट काल असेल आज असेल स्टॅग्नंट ट्रेड राहते। 50 पॉईंटच्या आसपास ट्रेड होतं। ज्या पद्धतीनं मार्केट जे आहे गॅप अप ओपनिंग म्हणून खाली येतं आणि त्यानंतरनं एक स्टॅग्नंट मूव त्याच रेंजमध्ये मिळते। पण ओव्हरऑल 25,000 आणि 25,200 या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये गेले 2 दिवस निफ्टी ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळते। आणि मला वाटतं जोपर्यंत 25,200च्या खाली आहे आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं। फर्दर अपमूव जे आहे ते 25,200च्या वरती गेल्यानंतरच येईल। शुक्रवारी मार्केटला चांगली ड्रास्टिक मूव बघायला मिळाली RBIच्या पॉलिसीमुळं। रेट कट आणि CRR कट याच्या जोरावर बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय केला, पण हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग आहे। उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं झालं तर निफ्टीला 25,000 एक चांगला सपोर्ट आहे। 25,000च्या खाली आलं तर 24,850 ते 900पर्यंत खाली येऊ शकतं निफ्टी। हायर लेवलला 25,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,200च्या वर गेला तर फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टीला येईल। अदरवाईज 25,000 आणि 25,200 या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड होऊ शकतो। बँक निफ्टीमध्येही 56,500 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे। 56,500च्या खाली आलं तर 56,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। 56,000 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे। हायर लेवलला 57,000 रेजिस्टन्स झोन आपण कन्सिडर करू शकतो। तसं बँक निफ्टी लाईफ टाईम हायच्या आसपास आहे, स्काय इज द लिमिट। पण 57,000 एक स्ट्रॉंग सेंटिमेंटल रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये ॲक्ट होऊ शकतो। 56,500च्या खाली 56,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते, पण 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। आज NSEमध्ये 1463 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1137 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढले, त्या बाजूला 25 शेअर्स पडलेले आहेत। FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने खरेदी केलं आहे 2,000 कोटीच्या जवळपास 1992। DISने पण खरेदी केली 3,500 करोडची, पण हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये कदाचित खरेदी झाली असेल। निफ्टीमध्ये फ्रंट लाईन स्टॉक्सला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून थोडं सेलिंग आपल्याला येताना बघायला मिळू शकते। सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज रियालिटी, बँक्स आणि ऑटो या 3 सेक्टरवर किरकोळ दबाव राहिला। रियालिटी सेक्टर 1% मायनस राहिलं। त्या बाजूला IT, फार्मा, मेटल आणि एनर्जी या सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळालं। या सेक्टर्समध्ये चांगली वाढ झाली। ग्लोबल मार्केटमध्येही काही फारसे संकेत नाही आहेत। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 0.5% पॉझिटिव्ह प्लस मायनस आहेत 10-20 पॉईंट। डाऊ फ्युचर्ससुद्धा जो आहे तो 1 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये एकदम फ्लॅट आहे। त्यामुळे US मार्केटमध्ये ॲक्च्युली कशा पद्धतीने मोमेंटम येतं ते बघणं गरजेचं आहे। US मार्केटसुद्धा कालही फ्लॅट राहिलेले, म्हणजे US मार्केट फ्लॅट राहिले तर ऑलरेडी आपण स्टक आहे रेंजमध्ये, फ्लॅट आहे। त्यामुळे आपण मगाशी ज्या टेक्निकल लेवल सांगितल्या त्यानुसार आपण ट्रेड करू शकतो। ग्लोबल इव्हेंट सगळे झालेत, आपल्या इथली डोमेस्टिकली इव्हेंट सगळे झालेले आहेत। तर मला वाटतं मार्केट थोडंसं आता पावसाळा कशा पद्धतीने होतो आहे, IMDचं फॉरकास्ट कशा पद्धतीने येईल यावर मार्केटची चाल पुढची अवलंबून राहील आणि टेक्निकली लेवल्सनुसार। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।